कीर्तेश कोबुल म्हणजे आपल्याला ते घ्यायचं आहे. हे ह्यांची मुसलमान समाजाची एक लँग्वेज है. त्या लैंग्वेज मध्ये पण तुम्हाला बघायला मिळते जिससे निकाह कबूल है ना वो सबसे, क्योंकि मेरी जिंदगी काफी शेख लोगों के साथ गई है. हसन भाई से गुजारिश है मुझे अफजल हाशमी को नवाजे तोहफे से. चला दोनों और यहाँ पर जो ऑनर है यहाँ पर रैन कलंदर, मामा भांजा, बीके फाइटर, जो मतलब यहाँ पर ऑनर्स है उनसे भी गुजारिश है कि यहाँ पर आए, उन्हें भी तोहफे से नवाजा जा रहे हैं. यहाँ पर सब लोग यहाँ पर आए ऑनर्स. चला जाऊया मैदानाच्या आत. तुम्हाला जिथे एक मोठा सामना बघायला मिळतोय. पहिला चेंडू हलक्या बटणे खेळून काढला, चेंडू गेलाय. एक धाव तुम्हाला बघायला मिळते. एक धाव आरोग्याची, एक धाव फिटनेसची. हे बघितलं बेला तारापूर धमाका एक दर्जेदार आयोजन लकी बॉल प्रेझेंट पर्व 2 आपण बघत आहात. आणि इथे खऱ्याच विचार केला मामा भांजा विरुद्ध एका साईडला तुम्हाला एक फायटर हा संघ बघायला मिळतो. आता बाकी विशाल लागलो मैदानाच्या आतमध्ये समोर गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो जितेन. इथे बाकी डिक्लोज झोन मध्ये चेंडू गेलाय. 2 चेंडू 2 धाव तुम्हाला बघायला मिळत आहेत. जबरदस्त आयोजन टीटीएस चिंचणीचे हे मैदान खऱ्या अर्थाने एक आनंद सांगितलं तुम्हाला आणि खऱ्या अर्थाने मैदान उपलब्ध करून दिलं. एक मोठी पर्वणी तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू राहील नावाचा गोलंदाज बघायला मिळतोय. ओ खो खो इथे काय घडलंय. जबरदस्त कमबॅक यष्टाकडनं बघायला मिळते. जुना जाणता खेळाडू अकबर अली एमालाच्या चेंडू मध्ये त्याच्या बॅटिंग मधले षटकार आज देखील मला आठवतात. ते चिंचणीचं मैदान असो त्यावेळेला चिंचणी केडिया स्कूलचं मैदान होतं, पासवाचं मैदान होतं. याने अनेक मैदानं गाजवतो तो खेळाडू आज बाकी अंडरमध्ये यष्टांच्या पाठीमागे जबरदस्त काम करत असताना पुन्हा एकदा आपल्या षटकारला पुढचा चेंडू जितेन माचिरावचा गोलंदाज. इथे चांगला ड्राईव्ह केलाय, ऑन साईडला एक धाव मिळते केलाय, चांगला क्षेत्ररक्षण. आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेले, 4 आणि फक्त 2च धावा होत आहेत. 4 चेंडू 2 धावा. पुन्हा जितेन आपल्या षटकारला पुढचा चेंडू हाताळतोय. गुड बॉलिंग, काय जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडू फक्त 2च धावा दिल्यात. आणि ज्या पद्धतीने गोलंदाज आहे ना तशा क्षेत्ररक्षणासाठी विकास माशी तुम्हाला पॉइंट मध्ये बघायला मिळतोय. चेंडू टटवलाय, एकच धाव पाहायला मिळते की नाही. दरम्यान गुड बॉलिंग, जोरदार टाळ असायला पाहिजे. पहिला षटक फक्त 2च धावा दिल्यात. जबरदस्त बॉलिंग करत असताना तुम्हाला जितेन माची नावाचा खेळाडू बघायला मिळालाय. तो म्हणजे निश्चितच AK फायटर संघाकडनं. सातपाटी आमच्या गावचा दिव्येश तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला बघायला मिळतो मनीष मॅन फ्रॉम मायकोप केळवा. एका साईड जब्बीर खान पॅराडाइज बाहुबली नावाने ओळखलं जाते. तेजस्तरी मुरब्याचा तुम्हाला बघायला मिळतोय. जगदीश माशी तुम्हाला पाहायला मिळतो म्हणजे आगवण गावचा. आणि एका साईडला फास्टर बॉलर तुम्हाला बघायला मिळेल धनसार गावचा, तो पाहायला मिळतो म्हणजे राहुल माळी. अशा पद्धतीने आणि देवामुळे हा देखील उगवता तारा आपण बघत आहात. इथे बाकी बघताना विचार केला धावसंख्या होती ती 4 धावा. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. तारापूर धमाका पर्व 2. आजच्या दिवसातली ही 3री मॅच आपण बघत आहात. यातील विजेता संघात बाकी ओ लेफ्टच्या बाहेर चेंडू गेल्यानंतर अजून बाहेर जातोय. पंच खुणा होता दिसतोय व्हाईट बॉल. अशरफ मेमन नावाचा जुना जनता पॅराडाइजचा खेळाडू मागील 2 वर्षापासून बाकी पंचगिरी करत आपल्याला बघत आहात. आणि या धावांशी विचार केला धावसंघाचा 5. काय गॅप शोधलाय, जबरदस्त गॅप, बॅक फुटला गेलाय. शोनपूल 4 धावा. डीजे गाने ऐसे बजाना सर किसी के पैर खेलने चाहिए. और यहाँ पर मौजूद DRD परफ्यूम्स के ऑनर दानियाल दमन वाला, उनका हम इस्तेकबाल करते हैं. इस टूर्नामेंट के स्पॉन्सर है थैंक यू डीजे.
देखिए ना, पहला शॉट जो लगाया ना गोल्डन ज्वेलर्स बाउंड्री, और अभी जो लगाया ना बिल्कुल सेंट की तरह खुशबू आने वाला स्क्वायर कट। क्या बैटिंग करते हुए, और अपने घर के मैदान के ऊपर खेल रहे हैं। एक बड़ा हौसला, एक बुलंदी, एक बड़ी कॉन्फिडन्स, ज्याला म्हणतात ना कॉन्सन्ट्रेशन असावं, ताकद असावी आणि स्वतःच्या मनामध्ये आत्मविश्वास असावा, तसा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय। और यहाँ ओहो, काय खडे खडे शॉट खेळलेत, बॅकफुटला गेलेत, चांगला ड्राइव केला आउटसाइडला, 4 धावा, खडखडी चौका। और यहाँ पर गुलपोशी हो रही है हमारे डीआरडी परफ्यूम्स के ऑनर दानियाल दमनवाला, हमारे लकीराज के मेंबर जनाब सलीम शेख, उनके हाथों कबूल करें। टू बी कंटिन्यू दीपक संघ के। थैंक यू नियाज। तो कुछ 4 रन के स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन। काय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला राहीलकडनं बघायला मिळत। या हॅट्रिक चौकार आता पण त्याने मारलाय। विशाल अग्रे काहीतरी मार्गदर्शन त्याला सांगतात, एक चांगला अतिमोही खेळाडू पॅराडाईजच्या विशाल अग्रेला बघत आहात। 2 मध्ये 2 मारलं। सलमान मेमन कडून तुम्हाला 200 रुपयाचं बक्षीस आहे। ओ इथे बाकी कानाला किस करून गेलाय, काय काय बघायला मिळते। थैंक यू डीजे। ऐसा ही हो गया ना, गाल पे चाटा मार दिया, आई जवानी टपरी पे देख लिया। इथे बघा षटक संपलं आणि षटकाचं समापन 21 धावा। जबरदस्त बॅटिंग तुम्हाला यायला बाकी राहील कडनं बघायला मिळते। आता पहिले 4 चौकार मारून राहील खेळतोय 17 धावावरती, आणि विचार जर केलात ना 2 षटकाने 21 धावा, काय जबरदस्त सुरुवात केलाय ते म्हणजे AK फायटर संघाने। आपण बघत आहात दोन्ही संघ एक मॅच विजेता झालात। सुपर 6 मध्ये इथून जो विजयी झाला तो संघ क्वालिफाय बघायला मिळेल। दोन्ही मोठे आयकॉन, एक टीटेचा आयकॉन आणि एक तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे खेळाडू पॅराडाईजचा विशाल अग्रे, आणि एका साईडला आपण बघत राहील हा तुम्हाला टीटेचा आयकॉन बघायला मिळतोय। जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये, ज्याचं कौतुक करावं तेवढं। ज्या पद्धतीने घरातल्या भावाचं लग्न ठरलं की वाट बघतो लग्नाची, तसं क्रिकेटचा मोसम आला की सर्वजण वाट बघतात तारापूर धमाकाची, आणि आज तुम्हाला तारापूर धमाका बघायला मिळते। पुन्हा चेंडू चांगला जबरदस्तीने सेक्टर बघायला मिळते। विकास माची नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो। अख्वन माची गावातला खेळ तुम्हाला बघायला मिळतो। पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू, ओ लेग ब्रेक, काय चेंडूला फिरवलाय, खऱ्या अर्थानं लेग ब्रेक। दादा थांबा ना दादा, काय झालं, कशाला वाजवलं, कुठे चौका गेला, कुठे आउट झालाय, थांबा ना, ओव्हर मध्ये वाजवा, चौकार जायचं हो वाजवा। नया है वह वड़ा पाव खाएगा, मीठा चटनी तीखा चीज बड़ा बड़ा मिर्ची दे दो। क्या नाम है आपका? नाही, विशाल कोशिश करतो की एक धाव मी काढून स्ट्राइक वर आणतो, ते म्हणजे राहीलला धावसंख्या 1 वर धावसंख्या होती ती 22 धावा। आता पण ह्या षटकामध्ये विकासने चांगलं कमबॅक केलाय, फक्त 1च धाव दिलाय, आणि बघा राहील कशा पद्धतीने खेळतोय। जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुपर 6 मध्ये जो संघ पोहोचेल तो विजेता। ओहो, काय जागा बघितलाय, काय जागा बघितलाय, पास्टर आणि सालवडचा रस्ता शॉर्टकट गेलाय आणि MIDC गाठलाय, अशा पद्धतीचं चौकार। काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते। पाण्यावरती तरायचं, डीजे थांबा ना, पाण्यावरती तरायचं, विमानावरती उडायचं आणि नील ऑस्ट्रॉक प्रमाणे चंद्रावरती जायचं, अशा पद्धतीची बॅटिंग तिथे बघायला मिळते। आणि आतापर्यंत 3, 4, 5, 6 चौका मारून खेळ देतो म्हणजे राईट साठी जोरदार चिंचणकर आहेत की नाही, चिंचणकर है की नहीं? आहा, ये है राहिल गोल्डन बॉय फॉर चिंचनी खाड़ी नका के मोहल्ला का एक खिलाड़ी, आज आइकॉन बन के बहुत ही बड़ा काम अपने मामा भांजा के लिए कर रहे हैं। AK फाइटर जिनकी पहली बैटिंग है, क्या जबरदस्त बैटिंग होने जा रही है। आज पप्पा खुश रहेगी, मम्मी घर में मैच देते, मेरा बेटा कहते, पापा कहते बेटा मेरा नाम कमाएगा। 25 रन पे खेले, बढ़िया बल्लेबाजी करते हुए एक बार फिर विकास माची अच्छा स्कोर की तरफ बढ़ते हुए। पहला मैच उन्होंने 36 पे जीता था। ये का प्रॉपर टाइमिंग, गेंद थोड़ी ऊपर थी, तो कुल मिला के 3 ओवर के बाद स्कोर है 30 रन। अभी नीचे बजाइए।
आहा हा, जैसे कि लग रहा है कोई उर्स में जा रहा है, ऐसा माहौल बना। थैंक यू डीजे। यही तो जरा जमात बाबा का उर्स है, वहाँ कव्वाली बजा रहे और पैसे की बरसात वहाँ ऊपर उड़ा रहे, इस सबसे माहौल बन चुका है। वाह रे वाह, जितनी भी तारीफ की डीजे की उतनी कम है। अभी नए गेंदबाज है सफवान के ऊपर मुसीबत के बाद खड़े होते हुए 3 ओवर में 30 रन बन चुके हैं और राहिल नामक का बल्लेबाज धीर सबसे बल्लेबाजी कर रहा है, मानो कोई वैज्ञानिक दबाव वहां पर आहे। आणि एका साईडला बघत आहात तो म्हणजे विशाल अग्रे अनुभवी अष्टपैलू खेळाडू पॅराडाईज संघाचा आपण बघत आहात। ओको एकच धाव तुम्हाला बघायला मिळते। क्षेत्ररक्षण तो जबरदस्त केलं, पण क्षेत्ररक्षण केला तर पहिले काय केलं, सिर्फ टोपी है कि नहीं वो देखने का काम किया। इस एक के साथ को आगे बढ़ता हुआ 31 धावा, 5 चेंडू अजून बाकी, किती मोठी धावसंख्या उभी करतात राहिल। 25 धावावर खेळतो, 6 चौकार म्हणून 24 एक सिंगल आणि 25 धावावर जबरदस्त बॅटिंग करत असताना आयकॉन खेळाडू टीटीएसचा हा तुम्हाला बघायला मिळतोय। तो म्हणजे निश्चितच एके फायटर संघासाठी। एके फायटर संघ पहिला सामना देखील 36 धावा काढला, बॅटिंग वरच जिंकलाय आणि आता मोठी धावसंख्या उभारतात संघाला बघतात। गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो म्हणजे सफियान, राऊंड विकेट मारा करतो सफियान। समोर आहे तो म्हणजे राहिल नावाचा बॅटर। ओको काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। सफान नावाचा गोलंदाज मध्ये क्षेत्ररक्षण बघायला, मुद्दर सर नावाचा जुना जाणता खेळ। मामा भांजा की टीम है, काम में मामा भांजा ने कर लिया। फील्डर है मामा और गेंदबाज बाजा भांजा, और भांजा को देखते देखते कहेंगे मामा तूने बड़ा काम कर दिया, प्यारा प्यारा। 2 मामा और 3 भांजे की टीम है, इसलिए उसको मामा भांजा कहा जा रहा है। 1 2 3 4 भांजे हैं। एक बार फिर गेंदबाजी करते हुए और यहाँ पे अंपायर कहते हैं जिसे व्हाइट बॉल्स को तरीके से आगे बढ़ता हुआ 33। चला आपण बघितलं तर म्हणजे इथे बाकी जबरदस्त फिल्डिंग इथं पाहायला मिळाली आणि एका धावांची धावसंख्या होती ती 34। 34 धावा, चांगलं कमबॅक केलं या गोलंदाजाने। जबरदस्त मॅच इथे तुम्हाला बघायला मिळते। एका साईडला विचार केला तर तुम्हाला मामा भांजाची फिल्डिंग करताना बघायला मिळते आणि एक फायटर प्रथम बॅटिंग करताना चौथं षटक मार्गस्थ आहे आणि विचार जर केला तिथे धावसंख्या 34। ॲब्सोल्युटली गुड बॅटिंग, काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते। अजून 3 चेंडू शेवटचे बाकी आहेत, बघूया राहिलच्या बॅटिंगने मोठा फटका येईल का हा प्रश्नचिन्ह आहे। What a fielding! ये है तजुर्बा, ये है फील्ड, ओल्ड इज गोल्ड। थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। बहुत सारे गाने, चंकी पांडे का गाना लाल दुपट्टे व तेरा नाम तो बता, तू मेरी तोता मैं तेरी मैना, ऐसे बहुत सारे गाने हैं। बहुत ही जबरदस्त फील्डिंग। यहाँ पे नए बैटर गए हैं तौसीफ। पस्तीस धावा झाल्यात। अच्छी फील्डिंग यहाँ पे कवर के क्षेत्र में 1 ही रन से तोड़ना पड़ेगा। यहाँ पे रनआउट का चांस है और अच्छा जोर है कि स्ट्राइक अपने पास रखा है तो 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 36। अभी भी 2 गेंदे आने बाकी है। जबरदस्त मैच, एक रहेगा ना लास्ट बॉल, एक गेंद आखिरी गेंद और स्कोर है टूल मिला के 36 माफ कर 36 धावा 36। कमबॅक केलाय गोलंदाजाने। खऱ्या अर्थाने 3 षटकामध्ये 30 धावा होत्या, पण इथे चांगलं कमबॅक केलाय गोलंदाजाने। गोलंदाजाचं नाव आहे ते म्हणजे सफान। शेवटचा चेंडू, आखरी गेंद इनिंग की अच्छी फील्डिंग यहाँ पे करते जोरदार अपील, रन आउट का मौका, रन आउट। तो कुल मिला के स्कोर है 36। सेम टारगेट दिया इस बार भी, पहले मैच में भी 37 का टारगेट दिया था एके फाइटर ने और अभी भी एके फाइटर का सेम टार्गेट 37 का। जबरदस्त मैच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते। आता टॉस साठी मला वाटते यायला पाहिजे दोन्ही लुजर संघांनी या। बीटीटी आणि रेयान कलंदर टॉस साठी यायचं आहे। बीटीटी आणि रेयान कलंदर टॉस साठी या। नियाज जर आपण तिकडे असेल टॉस करून घ्या, आम्ही मॅच ऑन करतोय। बीटीटी आणि रेयान कलंदर आपण दोघंही पहिले मॅच झाले, टॉस साठी यायचं आहे।
जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते रात्रीच्या 10 नंतर बाकी लोकांचं घरात जेवण झालं का संपूर्ण लोक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते चिंचणीचं पूर्ण मोहल्ल्यातले तारापूरच्या पूर्ण मोहल्ल्यातले आपण तारापूर धमाका हा तुम्हाला बघायला आहोत गोल्डन ज्वेलर्स चित्रालय फॅशन ऍड्स भोईसर रिफाई इट स्टेशन तारापूर लकीराज कम्युनिकेशन फुलशेल पाऊ मंडप अब्दुल भाई वसीम भाई बीटीटी टूर्स एंड ट्रैवल्स ये सभी हमारे स्पॉन्सर्स हैं। चलो दोनों टीम आई हुई हम लोग टॉस करेंगे तुरंत टॉस सामने वाली टीम का नाम बोला चला दोन्ही टीम तुम्हाला बघायला भेटेल एका साईडला विक्की भोईर असतील मला वाटतं दोन बघूया कोण कॅप्टन येतात चला बीटीटी रेयान आइए टॉस के लिए दोनों कैप्टन पेश झाली हाँ रेयान कलंदर आइए मैंने पहले आपको दोहराया था वक्त ना लीजिए आइए बीटीटी कैप्टन और रेयान कलंदर दादा आइए आइए यहाँ पे कॉल करेंगे दो का कॉइन है छापा काटा काटा क्या लेंगे आप फील्डिंग लेंगे काटा है ये मैच दो डाई का आपको जीतना पड़ेगा वही खिलाड़ी खेलेंगे कुछ बदलाव है नहीं वही खेलेंगे ओके थैंक यू सो मच दोनों के थैंक यू सो मच जुड़ते एक बार फिर मैच के बाद टॉस जीता है रेयान कलंदर ने चल जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात एक जबरदस्त मॅच 37 धावा विजयासाठी करायचे आहेत चला बघूया तगीर नावाने हा जास्त परिचित विशाल आगरे अतिशय दर्जेदार गोलंदाज पॅराडाईज संघाचा ओ इथे बघी पहिला चेंडू पंच घोषित करतात तिथे व्हाईट बॉल एका साईडला बघितलं तुम्हाला जितेल माछी आणि एका साईडला विकास माछी दोन आयकॉन खेळाडू बघायला मिळतात चेंडू टटवलाय कव्हरच्या रिझनला इथे बघितलं ओ थो डेरीने आला थो लेट आलाय एक धाव तुम्हाला बघायला मिळते खातं उघडलंय आणि धावसंख्या होती ती 2 37 धावा ह्या विजयासाठी करायचं मामा माझ्या संघाला आणि यातील जो संघ विजय होईल ना तो सुपर 6 मध्ये पोहोचला जाईल तारापूर धमाक्यातला पहिला संघ पुन्हा शब्द षटकातला पुढचा चेंडू विकास पाटील हळूवारपणे केला चेंडूला ग्लास केला स्क्वेअरलेगच्या रिझनला एक धाव तिकडे बघायला मिळते एका धावाने विचार केला तर फरका धावसंख्येचा 3 चेंडू टाकले गेले 2 विजयासाठी 37 धावा ह्या करायचे जीत केले 37 ऑन टार्गेट फॉर मामा भांजा पहले बैटिंग करते हुए पहले मैच में भी यही टारगेट रखा था अच्छी फील्डिंग यहाँ पे पॉइंट के क्षेत्र में आसानी के साथ 1 रन पूरा किया इस 1 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 4 एक तरफ है एक फाइटर जिन्होंने 37 का लक्ष्य दिया है और लेग स्टंप के बाहर दिशा से भटक गए अवांतर धावा तुम्हाला बघायला मिळतात लेग स्टंपच्या खावर बाहेर चेंडू गेलाय खूप चांगलं सिम्बॉलमॅटिक ठेवलाय वाईट बॉल साठी रात्रीच्या ज्या चमकते आणि पंचाला बरोबर दिसते पुन्हा वाईट बॉल ऑफच्या बाहेर खूपच जातोय खराब सुरुवात गोलंदाजीची म्हणावं लागेल धावसंख्या होते आता 3 वाईट टाकलेत आणि धावसंख्या झालाय ती 6 यस आमच्या मुरबेचे ऐकून तुमच्याकडे बघायला ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला धावबाचा चान्स यस होतो कॉल आणि इथे बाकी धावबाज नाही पुनश्च माघारी धाडलेत जबरदस्त फिल्डिंग काय तुम्हाला बघायला मिळालं आणि इथे जर विचार केला फक्त 6 आणि 6 धावा झाल्यात 37 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे आहेत एका साईडला आपण बघत आहात मामा भाजा आणि एका साईडला संघ बघत आहात तो म्हणजे एक फायटर ओ बाकी चेंडू ओ खराब फील्डिंग चेंडू निघून जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा थैंक यू शोले पिक्चर का गीत आप सुन रहे हैं महबूबा महबूबा देखना किसके पास है महबूबा जीत के तरफ लेके जाते हैं
पुन्हा षटकाला पुढचा चेंडू जबरदस्त कमबॅक केला या गोलंदाजाने गचाळ क्षेत्ररक्षण झालं 4 गेला अन्यथा फक्त या षटकात धावा जातात 1 आणि अशा 11 धावा या पहिल्या षटकात झाल्यात जिंकण्यासाठी 37 धावा करत असताना पहिल्या षटकात 11 आल्यात मॅच अजून देखील मोठी आहे 18 चेंडू आणि 26 धावाची आवश्यकता प्रत्येक वेळेला वेगवेगळे गाणं लावत जात तुम्ही खरेदी होत एकच भाजी खात नाही ना वेगवेगळ्या भाज्या खातात ना नया है वो कभी वडापाव खाते हैं कभी भजी खाते हैं कभी बर्गर खाते हैं कभी आइसक्रीम खाते हैं कभी चिंगम खाते हैं इसे अलग अलग गाणे बजाइए बघा राहिल नावाचा बॅटर ज्याने जबरदस्त बॅटिंग केला अगोदरच्या मॅच मध्ये फक्त एका षटकात 3 धावा दिल्या होत्या आता बाकी कमबॅक करतील कारण समोर तेवढा ताकदीचा मोठा बॅटर तुम्हाला बघायला मिळतो विकास माची बॅकफुटला गेलाय इथे बाकी जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय एकच धाव बघायला मिळते धावसंख्या होते 12 37 धावाचं आव्हान उभं केलंय आपण टीटीएसचे हे मैदान आणि इथे तारापूर धमाका पर्व दुसरं बघत आहात जबरदस्त बॅटिंग पाटील नेटवर्कच्या माध्यमातून घर बसता प्रेक्षकांना ही मॅच बघायला मिळते पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू राहील हाताळतोय समोर बॅटर तुम्हाला बघायला मिळते तो म्हणजे निश्चितच जितेल माची बॅकफुटला गेला कट केला इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण जबरदस्त कानमंत्र मला वाटते दिले ते म्हणजे निश्चितच विशाल अग्रणी आणि आता चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय फरार नावाचा खेळाडू पुन्हा इकडे बाकी गोलंदाजी आता राहिली खूप चांगली गोलंदाजी हाताळलाय इथे बाकी ओ गुड फिल्डिंग काय जबरदस्त फिल्डिंग केलाय रमजान नावाचा खेळाडू तोंडीवर तुटून पडला जसं काही लोखंडाला चुंबकत्व असावं आणि मॅग्नेटला चिकटावं तशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करताना इथे आपण रमजानला बघितलाय व्हाट अ फिल्डिंग ह्याला पाहिल्यानंतर मोहम्मद अझरुद्दीनची आठवण झाली ह्याला पाहिल्यानंतर युवराज सिंगची आठवण झाली जबरदस्त फिल्डिंग केलाय आणि धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 14 धावा गुड शॉट इथे बाकी मोठा गॅप बघायला मिळतो ओव्हरपिच चेंडूचा पुरेपूर फायदा जितेने उचललाय चेंडू निघून जात म्हणजे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू सीमा पलीकडे 4 धावा 18 धावा झाल्यात दूसरे षटक मार्गस्थ है 37 का टारगेट रखा गया है बिल्कुल आप मैच की बात करेंगे तो 37 जीत के लिए बनाना है मामा भांजा टीम के लिए एक बार फिर गेंदबाजी करते हुए राहिल जितेन माशी सामने ओह व्हाट अ बैटिंग एंड व्हाट अ शॉट डीजे रुकिए डीजे साकिर यहाँ पे देखेंगे ना अंपायर की निगरानी जिस तरह से पैर उन्होंने उठाया बिल्कुल मेरे स्कोर 4 रन से आगे बढ़ा 22 धावा अभी 15 चाहिए और 22 और मामा भांजा काफी उछल मामा भांजे के सपोर्टर्स कितने तालियां बजे इस मैच के लिए तारापूर धमाका सेशन 2 पर्व दुसरा आपण बघत आहात लकी बॉय प्रेझेंट तारापूर धमाका प्रत्येक संघामध्ये पालघर बॉस क्रिकेटचे 2 आयकॉन म्हणजे 24 आयकॉन तुम्हाला या 2 दिवसात बघायला मिळतील जबरदस्त मॅच 12 टीम 12 ऑनर काही ऑनर 2 आहेत बघूया कशा पद्धतीने बघायला मिळते इथे बाकी टॅप केला इथे सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळेल तेवढंच पिकअप अँड थ्रो जबरदस्त फिल्डिंग 2 षटकं संपली आणि फलका धावसंख्या लागला 23 12 चेंडू आणि 14 धावाची आवश्यकता जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही ओपनिंग फलंदाज आतापर्यंत मैदानावर हेलो यहाँ पर जो आइकॉन हमारे फील्डर है जगदीश माछी राहुल 12-14 पाहिजे और देवा उनसे गुजारिश है कि वो स्टेज पर आए और यहाँ पर बैठे 23 झालेत 12 आणि 14 पाहिजे 12 चेंडू बाकी 14 धावा आता बाकी बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतात एक मोठं पर्व तुम्हाला बघायला मिळते तारापूर धमाका आणि साखरजी प्रत्येकाची एक इच्छा असते की तारापूर धमाका खेळायला मिळावी अनेक आयकॉन असतात काही काही नशिबात खेळायला मिळत नाहीये और तेजस तरे आइकॉन फील्डर यहाँ पर स्टेज पर आके बैठे आणि सर्व आयकॉनचे विनामूल्य खेळतात त्यांचं मनापासून मी कौतुक करेन की ज्या पद्धतीने गावाच्या क्रिकेट सामने प्रोत्साहित करतात माझ्या 24च्या 24 आयकॉनचं पालघर बॉक्स क्रिकेटच्या मी प्रत्येकाचं मनापासून कौतुक करेन ज्या पद्धतीने वेळ देतात खेळासाठी त्याचं कौतुक करा तेवढं कमी पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळणार गोलंदाज तुम्हाला बघायला तौसिफ नावाचा गोलंदाज समोर विकास माची आहा इथे जबरदस्त फिल्डिंग हातातून चेंडू निसटला अन्यथा खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडनं बघायला मिळालंय धावसंख्या 1 निवड धावसंख्या होती ती 25 धावा अजून देखील 10 चेंडू 12 धावाची आवश्यकता विजयासाठी जितेन माची तुम्हाला बघायला मिळेल समोर
गुड बॉल. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. यॉर्कर लेनचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. बॅट वरनं गेली. चेंडू खाली राहिला आणि भिंती गेली ज्याला म्हणतात ते बघायला मिळते. आणि आता जर तुम्ही विचार केलात ना तुम्हाला बघायला मिळते ते धावा 25. 9 चेंडू आणि 12 धावाची आवश्यकता. जबरदस्त रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. एका साईडला बघितलं मामा भांजा ज्याला 9 चेंडू मध्ये 12 धावा करायचे आणि 12 धावा काढण्यासाठी रोखायचे ते म्हणजे निश्चित संघ पाहायला मिळतो तो म्हणजे तुम्हाला एके फायटर. खराब गोलंदाजी इथे बाकी वाईट बॉल तुम्हाला बघायला मिळतोय. एका धावांचा विचार केला फरका धावसंख्या लागली जाते ती 26. 11 धावाची आवश्यकता. 37 धावाचं टार्गेट उभं केलंय आपल्या समोर एके फायटर संघाने. सेन्सिबल क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेट, माइंड क्रिकेट ज्याला म्हणतात जातं ते बघायला मिळालं. एक धाव तुम्हाला बघायला मिळेल. 27 धावा. अजून देखील 10 धावाची आवश्यकता. एक देखील गडी बाद नाही. जबरदस्त सुरुवात दोन्ही माची समाजाच्या फलंदाजाने केलाय. एका साईडला विकास माची आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतं ते म्हणजे जितेंद्र माची. तसेच खराब गोलंदाजी आतापर्यंत 8 अतिरिक्त चेंडू टाकलेत तुम्ही. 8 अतिरिक्त टाकल्यात. पहिल्या षटकात विशालकडे 3 आले होते. राहीलकडे देखील आले आणि आपण देखील गोलंदाजी तर धावसंख्या तुमच्याकडे कमी आहे. धावसंख्या 1 वर होती ती 28. 9 धावाची आवश्यकता विजयासाठी. चांगला ड्राईव्ह केलाय. जबरदस्त फिल्डिंग इकडे बघायला मिळते फॉलो थ्रो मध्ये तौसिफ नावाच्या गोलंदाजाकडनं. 7 चेंडू आणि 9 धावाची आवश्यकता. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये मामा भांजा बनाव आपण बघत आहात ते म्हणजे एक फायटर. 7 गेंदों में 9 बनाने हैं. फील्डिंग जबरदस्त फील्डिंग और राउंड का पिन डायरेक्ट हिट नहीं गेंदबाज ने फील्ड किया है. और हमारे यहाँ पर मौजूद बुलाती है मगर और यहाँ पर मौजूद हमारे कमेंट्री बॉक्स स्टेज के पास मौजूद जनाब जाने का नहीं. नासिर दमन वाला लकीराज सीनियर मेंबर यहाँ मौजूद. थँक्यू विजय. 6 चेंडू आणि 9 धावाची आवश्यकता. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. फरहान नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. फरहान को देखने के बाद जैसे लग रहा है रशिया के फुटबॉल पटू रहते हैं उस तरह से दिख रहा है. फरहान नावाचा गोलंदाज. फरहान अगर आप जीतेंगे ना मोहल्ला में आज का नाम बाला बाल हो जाएगा. लंदन में देखने वाले फरहान किसका लड़का है तुरंत रात को फोन किया जाएगा. फरहान सोहेल खुद कैप्टन इस टीम के मामा भांजा टीम के कैप्टन. 6 गेंदों में 9 रन बनाने हैं और ऐसे काम कई बार उन्होंने किया है. मगर ये नया इनिंग है, नया है वह. ओ खराब फील्डिंग पॉइंट के क्षेत्र में बिल्कुल डाइस तो लगाए थे उसके पहले गेंद चली गई. थँक्यू विजय. 5 चेंडू 5 धावा. आपण माझ्या आयकॉनचं मी मनापासून कौतुक करू. विनामूल्य खेळतात हे टुर्नामेंट आयकॉन बघायला मिळतात. इथे बाकी हलक्या हाताने खेळून काढले. एकच धाव तुम्हाला बघायला मिळते. आता बाकी 4 चेंडू आणि 4 धावाची आवश्यकता. जबरदस्त असोसिएशनचा नियम आहे. विकेटवर मॅच असल्याचे लक्षात ठेवा. विकेट सेम झालं तर बॉल आउट आहे. नो डाऊट असोसिएशनचे पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशन जे नियम आहेत ते नियमाचं पालनत्व करून ही टुर्नामेंट खेळली जाते. थँक्यू सो मच पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशन. खूप चांगलं कार्य तुम्ही करतात. अनेक नामवंत क्रिकेटपटू घडवत आहेत. एक धाव बघायला मिळते. एका धावाची धावसंख्या होते ती 34. अजून 3 धावाची आवश्यकता. 3 चेंडू 3 धावा. मॅच अजून देखील जबरदस्त बघायला मिळेल. कदाचित ती बाउंड्री जर वाचली असती तर मोठे खिडके बघायला मिळालं असतं. 3 चेंडू 3 धावाची आवश्यकता. पण जितेन आता देखील चांगली बॅटिंग करतो या सामन्यात. 34 झाले. 34 हो चुके. 3 गेंदों में 3 रन बताने जीत के लिए बनाने हैं. सभी की निगाह है आखिर 3 गेंदों के ऊपर. एक बार फिर गेंदबाजी करते हुए हल्के हाथों से खेला. 1 रन आसानी के साथ पूरा किया. अभी 2 गेंदों में 2 रन चाहिए. जबरदस्त कांटे की टक्कर. दूध का दूध पानी का पानी कहते ना. ईट का जवाब काफी पत्थरों से दिया. इस तरह से गेंदबाजी करते हुए 2 चेंडू आणि 2 धावाची आवश्यकता मामा भाजी संघाला. बघूया ते रोखतात की काय आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे एक फायटर संघ.
मामा भांजा का एक ही विकेट गया है और उनकी बात करेंगे तो 3 विकेट गए। आखिरी में जो विकेट दिया ना वहां पे कुछ बदल जाएगा। आखिर में 2 विकेट आपने दिए थे, मामा भांजा का एक ही विकेट है। अगर मैच टाई रहेगी तो विकेट के ऊपर देखा जाएगा। पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे की विकेट ज्यांचे असतील त्याला पण विजय दिला जातो, विकेट कमी असतील संघाला। ओ आणि अशा पद्धतीने पहिला सुपर 6 मधला संघ बघायला मिळतोय तो म्हणजे मामा भांजा संघ तुम्हाला बघायला मिळतो। क्या नजारा है यहाँ पे तारापुर धमाका में। प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते की आपली मुलं निरोगी जीवन जगू शकतील। जन्माला येतात ज्यांना जन्मल्यापासूनच काही आजारांना सामोरे जायला लागते आणि त्यावेळेस त्या पालकांकडेच मुलांच्या उपचारासाठी पुरेपूर पैसे नसतात। जो क्वालिफाईंग झाला सुपर 6 मध्ये आजचा पहिला संघ बघायला मिळाला। जितेल माशी ठरतो मॅच द मॅच। जितेल माशी या जितेल माशी आवाज पोचतोय। मामा भाजा संघाचा जितेल माशी ठरतोय मॅच द मॅच। कॉंग्रॅच्युलेशन, सेकंड मॅच मॅच बघायला मिळते। जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॉलिंग मध्ये फक्त 2च धावा दिल्या। चला या चला पहले मेडल टाका। बैक टू बैक दूसरा मैच जो मैच है ये आपको सुनने के लिए रात को नींद आती है तभी गाने सुनने के लिए। और ये परफ्यूम है, ये लगा के किसी शादी में जाएंगे ना तो तारापुर धमाका की याद आपको आएंगी। कसं वाटतं बॅक टू बॅक 2 मॅच आपल्याला मिळाल्यात? चांगलं वाटतंय, किती मजा येते तारापूर धमाका खेळण्यासाठी? पहिल्यांदा खेळतोय, मला मजा आली खेळायला। कसं आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूप चांगलं आहे, थँक्यू। आपण बघितलं सुपर 6 चा पहिला संघ आपल्याला बघायला मिळाला मामा भांजा आणि बॅक टू बॅक 2 मॅच ऑफ मैच तुम्हाला बघायला मिळेल जितेल माछी करना। थैंक यू। कैसे लग रहा है आपको ये जब आप क्वालिफाइंग सुपर 6 में पहली सब लोग बाहर हो जाए, बाहर हो जाए, लग रहा है ग्राउंड खाली करो। हम लोग ने मारा था फाइनल, इस साल भी इंशाल्लाह हम लोग ही मारेंगे। नो डाउट, ब्यूटीफुल, ये कॉन्फिडेंस होना चाहिए। चला फील्डिंग सजवा, चला फील्डिंग सजवा। चला तिसरा अंपायर कोण आहे या लवकर? थर्ड अंपायर चला यातील गव्हर्नमेंटकडनं सोहेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलाय। चला प्राइस डिक्लेअर केलं तर पैसे आणून द्यायचे आहेत। हा चला फील्डिंग लावा लवकर चला। चला जबरदस्त मॅच तुम्हाला बघायला मिळते इथे।